नमस्कार. प्रुडंट नेटवर्क मीडियाच्या गोवन वार्ता लाईव्ह आणि कोकण लाईव्हच्या वतीनं मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाची इत्थंभूत माहिती आम्ही जाणून घेणार आहोतच, परंतु या राजकारणामागच्या काही अनेक गोष्टी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे नामांकित ज्येष्ठ पत्रकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेकमेट हे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आधारित ज्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्यांचं पुस्तक बरंच गाजलं ते ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सर. सर, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात. आता महाराष्ट्राचं राजकारण जेव्हा जेव्हा घडतं आणि अशा पद्धतीच्या उलतापालती होतात तेव्हा सुधीर सरांची आम्हाला लगेच आठवण होते आणि या राजकारणामागच्या नेमक्या इन्साइट्स काय आहेत ते जाणून घेण्याची एक इच्छाशक्ती होते. सर, आम्हाला या राजकारणामागचे इन्साइट्स जाणून घ्यायच्या आहेतच, परंतु आपण सुरुवात करूया. आज या राजकारणाचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी नेमकं हे राजकारण कुठं पोचलंय, आजचा आतापर्यंतचा स्टेटस काय आहे? किशोरजी, पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद. आपल्या गोव्याच्या जे नामांकित प्रुडंट या मीडियाने मला आमंत्रित केलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. आणि आपण गोवा हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहे, किंबहुना महाराष्ट्राचा छोटा भाऊ गोवा असं म्हणतात. तर त्याच्यामुळे मोठ्या भावामध्ये काय होतं हे नक्कीच छोट्या भावाला खूप उत्सुकता असते. आणि त्याच धर्तीवरती मला सांगायला हे होईल की महाराष्ट्राचे राजकारण एक वेगळ्या दिशेने जाते. अनेक प्रकारचे रोलर कोस्टर, ट्विस्ट अँड टर्न महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामुख्याने 2014 पासून आपल्याला बघायला मिळतात. आजचा जसा हा ड्रामाचा अजित पवार यांच्या शपथविधीनंतरचा हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा अनेक प्रकारचे नवीन नवीन गोष्टी महाराष्ट्राला नव्हे तर किंबहुना भारताला, जगाला बघायला मिळत आहेत. आज अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची, डेप्युटी सीएमची, ते मंत्रालयात आले आणि त्यांचा आज पहिला दिवस, कॅबिनेट मीटिंग सुद्धा मध्ये ते होते आज, आणि अनेक निर्णय त्यांनी घेतले या कॅबिनेट मीटिंग मध्ये. पण ते करत असताना त्याचा परिणाम सुद्धा कसं असतं, शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यावरती व्हायला लागला. दुसऱ्या बाजूला ते त्यांचे काका अजित शरद पवार यांच्यापासून विभक्त झाले आणि राष्ट्रवादीवरतीच, म्हणजे काकांच्या पार्टीवरतीच त्यांनी दावा ठोकल्यामुळे तिकडे वेगळे रिॲक्शन्स त्यांच्या पार्टीमधून यायला लागले. म्हणजे शरद पवार यांनी सांगण्यात आलं की माझा फोटो वापरू नका जोपर्यंत मी जिवंत आहे वगैरे. आणि वर्किंग प्रेसिडेंट नावाची कुठली अशा प्रकारची पोस्ट राष्ट्रवादीमध्ये घटनेमध्ये नमूद नाहीये. त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी जे सुनील तटकरे यांची अपॉइंटमेंट महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून केली, तिला कुठल्याही प्रकारचं महत्व नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं लिगल सँक्टिटी नाहीये. आणि त्याच्यामुळे काका आणि पुतण्या याचा जो वाद महाराष्ट्राने याच्यापूर्वी सुद्धा बघितलाय. प्रामुख्याने आपल्याला आठवत असेल बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधला पूर्ण भारताने, महाराष्ट्राने तो वाद बघितलाय. त्याच्यानंतर दुसरा धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे हा काका पुतण्या यांचा वाद सुद्धा बघितलाय. मला असं वाटतं की सर्वात मोठे काका पुतण्याचा वाद आता महाराष्ट्र, शरद पवार आणि अजित पवार. बऱ्याच लोकांनी स्वप्न सुद्धा विचार केला नसेल की शरद पवार पासून अजित पवार विभक्त होऊ शकतात आणि अशा प्रकारचे डिसिजन घेऊ शकतात. त्यांनी 2019 मध्ये त्यांनी डिसिजन घेतलं होतं, पण ते त्यांच्या पत्नीच्या चातुर्यामुळे किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूमुळे अजित पवार पुन्हा वापस आले. असं शरद पवार यांनी आपलं जे त्यांचं जे पुस्तक नुकतंच आले मराठीमध्ये, त्या पुस्तकात त्यांनी नमूद केले. त्याच्यामुळे आता ह्या जो वाद आहे काका पुतण्याचा कुठल्या टर्न घेतोय हे येणाऱ्या काळामध्ये ठरेल. आणि विशेषतः बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, कोणाच्या बाजूने संख्याबळ आहे, हे उद्या दोघांनी, म्हणजे अजित पवार यांनी भुजबळ यांची MIT जी नॉलेज सिटी आहे बांद्रा वेस्ट मध्ये, तिथे सभा बोलवली त्यांच्या आमदारांची, त्यांच्या माजी आजी खासदार वगैरे ते ज्यांच्या समर्थक लोकांची. आणि शरद पवार यांनी YB चव्हाण इथं सभा बोलवली आहे, मीटिंग बोलवली आहे,
त्यांच्या आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या पक्षाच्या सर्व लोकांची, तर उद्या कोणाकडे जास्ती नंबर, काकाकडे का पुतण्याकडे, याच्यावरनं बऱ्याचपैकी दिशा महाराष्ट्राची राजकारणाची ठरणार आहे. सुधीर सर, तुम्ही दिली काका आणि पुतण्याचा जो वाद आहे त्याला एक मोठा ऐतिहासिक पार्श्वभूमी महाराष्ट्रात आहे. आता ठाकरे, त्याच्यानंतर मुंडे आणि आता पवार कुटुंबियांचा हा काका पुतण्याचा वाद. परंतु त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्रात हेही जाणून आहोत की काका मला वाचवा हे जे ऐतिहासिक वाक्य आहे पेशवे काळातलं, म्हणजे तिथं पुतण्या आर्जव करतो की काका मला वाचवा म्हणून. परंतु इथं परिस्थिती या पुतण्यानं काकाची अशी गंभीर करून ठेवलेली आहे की या 80-84 वयात त्यांच्या पुतण्याने आज आपल्या काकावरती जी परिस्थिती निर्माण केलेली आहे, ज्यांचं एक उच्च स्थान राजकारणात आहे, आणि ते सुद्धा या पवार कुटुंबीय म्हणजे प्रतिष्ठित कुटुंब महाराष्ट्रातलं, अजित पवारांनी आपल्या या राजकीय कृत्यातून आपल्या काकावरती आज जी नेमकी परिस्थिती जी तयार केलेली आहे त्याच्यातनं काका सावरू शकतात काय ह्या वयात? आज त्यांची म्हणजे त्या राजकारणात तर त्यांचं स्थान आणि त्यांचं महत्त्व मोठं आहेच, परंतु आजच्या या परिस्थितीत या वयात काका अजित पवारांच्या या राजकीय डावपेचातून सावरू शकतात काय? किशोरजी, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. ऍक्च्युली म्हणजे जेव्हा जेव्हा क्रायसिस व्हायचे राष्ट्रवादीमध्ये, सरकारमध्ये, पत्रकार म्हणून अनेक वर्षापासून बघतोय, अजित पवार जेव्हा काही अडचणीत आले, सिंचन घोटाळा असेल किंवा मंत्रिमंडळात त्यांना चांगलं स्थान द्यायचं असेल किंवा त्यांच्या लोकांना द्यायचं असेल, तर त्यावेळेला अजित पवारांकडून नेहमी जसं तुम्ही म्हटलं, काका मला वाचवा, अशा प्रकारची एक 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 घोषणा किंवा एक एक विचार किंवा एक आरोळी दिली जायची. पण आता परिस्थिती थोडी उलटी बघायला मिळते. म्हणजे काकाच जे काका नेहमी ज्या पुतण्याला अनेक वेळेला म्हणजे पुतण्याने कितीही बंड केले, पुतण्याने काहीही म्हणजे धरणामध्ये त्यांचं काय करायला पाहिजे अशा प्रकारचे अनेक वादग्रस्त वक्तव्य असताना सुद्धा त्यांना सावरून घेण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या क्लुप्त्या असतील किंवा अनेक पांघरून घालण्याचा सुद्धा त्यांनी आपल्या पुतण्याच्या चुकांवरती अनेक प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले. मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, जो पुतण्या त्यांना सकाळी सोडून शपथविधी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर घेतला, त्याच पुतण्याला परत राष्ट्रवादीमध्ये सन्मानाने आणलं आणि त्याच पुतण्याला उपमुख्यमंत्री पद आणि फायनान्स मिनिस्टर सारखे पोटपिवळी दिलं होतं. जो पुतण्या सिंचन घोटाळ्यामध्ये व्यतीत होऊन जेव्हा बातम्या यायला लागल्या होत्या काही वर्षापूर्वी, व्यतीत होऊन त्याने राजीनामा दिला होता आणि परत मंत्रिमंडळ येण्यासाठी काकाची मदत मागत होता आणि त्याच पुन्हा एक सिस्टमॅटिक पद्धतीने पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा अनेक कॉन्ट्रोवर्सीज पुतण्याच्या आजूबाजूला झाल्या होत्या. पण काका एक ज्येष्ठच्या नात्याने, म्हणजे शरद पवार, मला आठवतं एका कार्यक्रमामध्ये आम्ही गेलो होतो, त्या ठिकाणी त्यांनी खूप सुंदर किस्सा अजित पवारांचा आणि म्हणजे प्रामुख्याने त्यांच्या वडिलांचा सुद्धा सांगितला होता. अजित पवार ज्या पद्धतीने थोडे त्यांचा शॉर्ट टेम्पर स्वभाव आपल्याला दिसतो, तशाच पद्धतीने स्वभाव त्यांच्या वडिलांचा होता असं शरद पवार यांनी एका सभेमध्ये किंवा एका कार्यक्रमामध्ये सांगितला होता. तर त्याच्यामध्ये एकदा शरद पवारांचे वडील रागामध्ये मुंबईला येऊन गेले होते आणि घरच्या लोकांना माहिती नव्हतं. नंतर अनेक शोधल्यानंतर त्यांना कळलं की कुठले तरी मुंबईत एक नातेवाईक त्यांच्याकडे आले होते. तर नंतर त्यांना समजून वगैरे पुन्हा बारामती पुण्यामध्ये आणण्यात आलं. तर सांगण्याचं तात्पर्य असं की शरद पवारांना अजित पवार यांचा स्वभाव पूर्णपणे माहिती होता किंवा त्यांच्या घराण्याचा स्वभाव त्यांना माहिती होता. त्याच्यामुळे पवार कुटुंब कितीही काही झालं तरी ते एक संघ राहतं, अशा प्रकारची मेसेज किंवा अशा प्रकारचं एक संघ ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे 82-83 वर्षाची शरद पवार यांनी निकटीने केलं. म्हणजे काही जरी असलं तर दिवाळीच्या वेळेला शरद पवार यांचं कुटुंब एकत्र बारामतीमध्ये येतं, एकत्र सर्व नातेवाईक किंवा कुटुंब एकत्र येतं आणि त्यावेळेला अडचण प्रश्न असते ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. पण आज परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे 80-82 वर्षाची शरद पवार यांना आपला जो पक्ष स्थापन केला होता तो कोणापासून वाचवण्याची त्यांची वेळ येते, तर ते त्यांच्या पुतण्यापासून. म्हणजे पुतणा क्लेम करतो एकीकडे आणि एकीकडे मुलगी त्यांची स्वतःची आहे.
या एक वेगळ्या म्हणजे मला वाटतं पारिवारिक आणि पक्षीय द्वंद्वामध्ये आता शरद पवार अटकलेले आहेत. शरद पवार यांचा एक करिश्मा महाराष्ट्रामध्ये आहे, एक जादू आहे, एक स्वतःचं वलय आहे महाराष्ट्र किंवा भारतीय राजकारणामध्ये. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. ते एक वेगळ्या लेवलला आहेत. पण ते करत असताना त्यांचा जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस याची सांभाळण्याची जबाबदारी मॅनेजर म्हणून पर्टिक्युलरली अजित पवार यांनी बखुबीने इतके वर्ष राबवली किंवा केली. आणि ते करत असताना जास्तीत जास्त लोक कसे निवडून येतील किंवा कोणाला फंड असेल, कोणाला रिसोर्सेस असेल, कोणाला काय द्यायचं असेल, या जबाबदाऱ्या सर्वपणे अजित पवार यांनी यशस्वीपणे केली. त्याच्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एक एक कॉम्बिनेशन झालं होतं महाराष्ट्रामध्ये. राष्ट्रवादी त्याच्यामुळे रेलेव्हंट राहिली, अनेक वेळा त्यांचे लोक चांगले लोक निवडून आले. पण जे अजित पवार खाली मॅनेजरचं काम करत होते तेच अजित पवार यांनी त्यांच्या काकाच्या जे शरद पवार राष्ट्रवादीवरती एक क्लेम केल्यामुळे आता काका पूर्णपणे अडचणीत आलेले सध्या तरी दिसतात. बरोबर. त्याच्यामुळे अजित पवार यांनी 9 मंत्र्यांचा शपथ घेतला आणि आता नंबर आपल्या बाजूने जे 54 आमदार आहेत जास्तीत जास्त आमदार आपल्या बाजूने कसे राहतील याच्यासाठी प्रयत्न आता अजित पवार करतायत. आणि शरद पवार आपला पक्ष आणि आपलं सिंबल, जसं उद्धव ठाकरे यांचा पक्ष गेलं, सिंबल गेलं, बाळासाहेब ठाकरेची लेगसी जसं उद्धव ठाकरे तरी अनेक गोष्टी त्यांना वाचवता आल्या नाही हे आजच्या ज्या सर्व याच्यामध्ये. त्याच पद्धतीने मला असं वाटतं की शरद पवार स्वतः एक लिगल फाईट त्यांना त्यांच्या पुतण्याच्या विरोधात त्यांच्या मनात नसेल किंवा त्यांनी विचार सुद्धा केला नसेल, आता पुतण्याच्या विरोधात त्यांना करावे लागते. कारण की पुढची लेगसी त्यांच्या मुलीला किंवा त्यांच्या विचारांना मानणाऱ्या वर्गांना द्यायची असेल तर. सुधीर सर, पहिल्यांदा तुम्ही ट्विट करून ही बातमी एक्सपोज केली की अजित पवार हे भाजप बरोबर जाणार म्हणून. आता विषय असा आहे की जेव्हा एकनाथ शिंदे आणि भाजप गटाचं सरकार आहे, अजित पवार हे राष्ट्रवादी म्हणून जेव्हा सरकारात सामील झाले आणि त्यांचा शपथविधीही पार पडला, ते स्वतः उपमुख्यमंत्री झाले, त्यांचे 9 आमदारांनाही शपथ देण्यात आली. परंतु आजच सभापतींनी जो एक स्टेटमेंट दिलं आहे की आपल्याला कुठल्याही पद्धतीचं पत्र हे आपल्याकडे अजून पोहोचलेलं नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा सरकारात सामील झाला तेव्हा त्यांनी अधिकृत पद्धतीनं राज्यपालांकडे सरकारला पाठिंबा देत असल्याचं पत्र देणं गरजेचं होतं की नाही, किंवा अद्यापही स्पष्ट होत नाही की नेमके किती आमदार, 53 पैकी किती आमदार हे अजित पवारांसोबत आहेत आणि किती आमदार हे शरद पवारांबरोबर आहेत, हा आकडा अजूनही स्पष्ट होत नाही. तर यामागचं नेमकी माहिती काय किंवा सत्यता काय? किशोरजी, आपल्याला आठवत असेल अजित पवार हे भारतीय जनता पार्टी बरोबर जातील अशी पहिल्यांदा बातमी मी 17 एप्रिल 2023 मध्ये केली होती न्यू इंडियन एक्सप्रेस मध्ये. त्याच्यानंतर अजित पवार यांनी कशा सह्या घेणं सुरू केलं त्यांच्या सपोर्टिव्ह जे समर्थक आमदारांच्या, ही सुद्धा दुसरी बातमी केली होती. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल तर अजित पवार यांनी कम्प्लिटली या बातमीचं खंडन केलं होतं की अशा कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा सिग्नेचर आम्ही घेत नाहीये. पण मला सांगायला आनंद होतो की आपली जी 2 महिन्यापूर्वी केलेली बातमी ती आज पुन्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन बातमी प्रूव्ह केली आणि आपली बातमी खरी ठरली, की खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की सर्वात बिग पॉलिटिकल डेव्हलपमेंट आहे. तर हे करत असताना माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला सुद्धा अजित पवार यांनी 35, 38 आणि 40 पर्यंत आमदारांच्या सह्या घेतल्या होत्या. त्या सह्या घेत असताना अनेक वेगवेगळे गोष्टी वेगळ्या लोकांना सांगण्यात आल्या होत्या. म्हणजे असं नाही की सर्वच लोकांना आपण भारतीय जनता पार्टी बरोबर जाणार आहोत किंवा आपण सरकारमध्ये जाणार आहोत असं सांगण्यात आलं नव्हतं. काहींना वेगळ्या कारणासाठी सांगितलं, आपण गव्हर्नरच्या बरोबर एक मीटिंग आहे त्याच्यासाठी कुठल्याही डिमांड करणार म्हणून सिग्नेचर, एक विरोधी पक्षनेते म्हणून तुमची गरज आहे, अशा गोष्टी तेव्हा सांगण्यात आल्या होत्या. त्याच्यामुळे शरद पवार त्यावेळेला कन्व्हिन्स झाले नव्हते या राष्ट्रवादीची जो अजित पवार यांचं डिसिजन भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचं. कारण की त्यांना आपल्या वयाच्या उत्तरार्धामध्ये असा कुठल्याही प्रकारचा डाग आपल्या करिअरच्या फॅगेटमध्ये लावून घ्यायचा नाही की त्यांनी सांप्रदायिक शक्तीबरोबर त्याच्या विरोधात ते पूर्ण आयुष्य लढले, त्या आयुष्याच्या फॅगेटमध्ये ते त्यांच्याबरोबर जात आहेत अशा. त्याच्यामुळे त्यांनी अजित पवारला क्लिअरली सांगितलं तर जर तुम्हाला ईडी, सीबीआय वगैरे काही गोष्टींचं जे अडचण असेल तर तुम्ही एक वैयक्तिक डिसिजन घेऊ शकतात, पण पक्ष तोडू नका किंवा पक्ष म्हणून तुम्ही जाऊ नका.
त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत असताना आता अजित पवार यांनी ते डिसिजन घेतलंय आणि त्यांच्या आमदारांनी शपथ सुद्धा घेतली, ते अजित पवार जवळ 9 लोकांनी. पण त्यांनी आज सुद्धा कुठले किती आमदार त्यांच्या बाजूने हा नंबर सांगितलेला नाही आणि सांगणे मला असं वाटतं त्यांनी टाळलेलं दिसतं हेतू पुरस्कार. आणि परंतु त्याच्यामुळे काय होतंय, एक संभ्रम निर्माण झालाय लोकांमध्ये की त्यांच्याकडे खरंच मेजॉरिटी आहे का, हा सुद्धा मोठा संभ्रम तयार झालाय. नाही, अगदी बरोबर. सुधीर सर, मला सांगा की जेव्हा त्यांनी पत्रच दिलं नाही आणि पत्र न देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ते सहभागी झालेले आहेत, मग अशा वेळेला त्याचं लीगल हे काय काय राहतं? कारण जर त्यांना राष्ट्रवादी, आता त्यांचा असा दावा आहे की आम्हीच राष्ट्रवादी आहोत, तेही बरोबर आहे. कारण ते जर त्यांनी जर वेगळा ग्रुप केला असता तर कदाचित त्यांचा तर राष्ट्रवादीवरचा दावा त्यांचा कमी पडला असता. परंतु आम्हीच राष्ट्रवादी आहोत म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादीचे 53 आमदारही सरकारसोबत आहेत, अशा पद्धतीचं चित्र त्यांनी तयार केलेलं आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी विशेष सांगायची झाली तर काल त्या 9 शपथ घेतलेल्या आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल झालेली आहे. तर या अनुषंगाने आधीच एकनाथ शिंदे गटातल्या 16 आमदारांचं भवितव्य हे सभापतींना ठरवायचं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की त्याचा अधिकार हा सभापतींकडे जातो. ते भवितव्य तर अधांतरीच आहे आणि आता पुन्हा हे राष्ट्रवादीचं नवीन प्रकरण पोचलेलं आहे. तर या एकंदरीत सगळ्या राजकीय घडामोडीत कायदा, घटना किंवा पक्षांतर बदली कायदा यांना काहीतरी किंमत राहिली आहे किंवा काहीतरी किंमत या सगळ्या कायद्यांची उरली आहे, असं काय वाटतं तुम्हाला? खूप महत्वाचं आहे. जर आपण, मला असं वाटतं की अजित पवार यांचं जे बंड शरद पवार विरुद्ध आणि मीच राष्ट्रवादी सांगणं, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्याला आठवतं वर्षभरापूर्वी तेच सांगितलं होतं, आम्ही शिवसेना, बरोबर. शिवसेना वेगळी नाही, आम्ही शिवसेना. आणि असं करत करत त्यांनी शिवसेनेवरतीच दावा ठोकला. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची स्वतः घेतली, पक्षाचं सिम्बॉल घेतलं. मला असं वाटतं की हे शिवसेना 2.2 सुरू झालेलं आहे राष्ट्रवादीमध्ये. मीच राष्ट्रवादी म्हणून, मीच राष्ट्रवादी शरद पवारांचे ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्या विरोधातलं. तर त्याच्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे की स्पीकरकडे, सभापतीकडे ऑलरेडी 16 लोकांची, म्हणजे जवळजवळ 43 लोकांची ऍक्च्युली ती पेटिशन त्यांच्या पुढे पडलेली आहे. जेव्हा मी त्यांचा नार्वेकरांचा इंटरव्ह्यू घेतला 43 लोकांची नावं त्यांनी सांगितली होती. जर ह्या गोष्टीवर अगोदर निर्णय झाला असता, सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने त्यांचे विशेष अधिकार वापरला असता किंवा स्पीकरने याच्यावरती जो रिझनेबल टाइम जो कोर्ट अनकोर्ट कोर्टाने म्हटला आहे त्याच्यावर जर निर्णय झाला असता तर आज अजित पवार किंवा त्याच्या काही गटाच्या लोकांनी हे बंड करण्याचं दजावलं नसतं. मला असं वाटतं की शिंदे यांचं बंड यशस्वी, म्हणजे आज तरी ते लिगल याच्यामध्ये स्क्रुटिनी मध्ये आहे किंवा त्याला अजून काही सँक्टिटी मिळाली नाहीये किंवा ते डिस्क्वालिफाय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी जरी आपण गृहीत धरला, पण त्यांनी सरकार 1 वर्ष यशस्वीपणे चालवलं कुठल्याही प्रकारची अडचण फेस न करता. जर तिथंच त्यांना डिस्क्वालिफाय लवकर झालं असतं किंवा त्याच्यावर काहीतरी निर्णय झाला असता तर मला असं वाटतं की अजित पवार हे 2.2 महाराष्ट्राने बघितलं नसतं. म्हणजे महाराष्ट्र एका मेमरीमधून जातो, लगेच दुसरी मेमरी तयार होऊन जाते. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांना धक्क्यानंतर धक्का हा बसतोय. नाही, अगदी बरोबर, अगदी बरोबर सर. सुधीर सर, आणखी एक महत्त्वाची, हा जो महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्र विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप आहे, परंतु भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ज्या काय कुरापती कराव्या लागत आहेत आणि पहिल्यांदा शिवसेनेत फूट घातली, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा भाजपच्या इमेजवरती नेमका कसा पडणार आहे, एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांना लोकांची आता सहानुभूती मिळायला लागली आहे. ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये फूट पडली आणि ज्या पद्धतीनं जो सगळा प्रकार घडला, मोठ्या प्रमाणात सहानुभूती उद्धव ठाकरेंना आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे आणखी भाजपाबद्दलची इमेज जी आहे किंवा भाजपची जी प्रतिमा आहे ती महाराष्ट्रात डागाळणार आहे की या सगळ्या पक्षांना जनता कंटाळून चला ती भाजपाच बरी असं म्हणून भाजपामागे उभी राहणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीचा भाजपला फायदा होणार आहे की भाजपला नुकसान होणार आहे, आपल्याला काय वाटतं? किशोरजी, तुमचा प्रश्न समजू शकतो. गोव्यामध्ये ज्या पद्धतीने भाजपच बरी अशा पद्धतीने वातावरण भारतीय जनता पार्टीने गोव्यामध्ये केलं,
त्याच्यामुळे लोकांनी मला असं वाटतं ऍफिडेव्हिट दिले, मंदिर असतील, मस्जिद असतील, चर्च असेल, यांच्यापुढे शपथ घेतली, सर्व गोष्टी केल्या आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. म्हणजे काय कुठल्याही गोष्टीला अर्थ राहिलेला नाहीये. म्हणून पुढच्या वेळेला लोक जसं मला असं वाटतं हे गुजरात मॉडेलचा हा प्रकार एक प्रकारे. आपण जर गुजरातच्या जर राजकारण जर व्यवस्थित बारकाईने बघितलं तर मागच्या 30 वर्षामध्ये पर्टिक्युलरली जे भारतीय जनता पार्टीचं जे शीर्ष नेतृत्व त्यांच्या उदयानंतर गुजरातमध्ये विरोधी पक्षच उभा राहू दिला जात नाही. म्हणजे 2017 मध्ये विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसने ज्या पद्धतीने टक्कर दिली, सत्तेत येऊ शकतं असं जेव्हा दाखवलं, त्याच वेळेला त्यांची काही लोक पुन्हा भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर मोठे अलिगेशन्स करण्यात आले होते, जसं हार्दिक पटेल असेल किंवा अल्पेश ठाकूर असतील, मेवाणी असतील. मेवाणी सोडून बाकी लोक जे जे वेगळ्या समाजासाठी, वेगळ्या जातीसाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं गुजरातमध्ये, त्यांना पक्षात घेण्यात आलं. अनेक काँग्रेसचे अनेक वर्षाचे नेते, कद्दावर नेते होते, त्यांना पुन्हा तोडण्यात आलं. त्याच्यामुळे विरोधी पक्षच उभा राहू द्यायचं नाही आणि आपणच सिंगल हँडेडली सत्ता उपभोगायची, अशा पद्धतीची रणनीती भारतीय जनता पार्टीची आहे. आणि ती आपल्याला फक्त आता गुजरातमध्येच नाही दिसली, तर ती आपल्याला दिसली आता गोव्यामध्ये सुद्धा दिसली. आता मी गोव्यामध्ये आपल्याबरोबर मला वेळ मिळाला त्या पिरियड इलेक्शन दरम्यान मध्ये आपण अनेक लोकांना भेटलो. अनेक लोकांशी बघितल्यानंतर गोव्यातली लोक सुद्धा डिस्टर्ब झाली, अपसेट झाली की वोटिंग कुठेही केलं, शेवटी जो म्हणजे पाणी कुठेही टाकलं तरी तो शेवटचा नळ हा भारतीय जनता पार्टीला जोडलेला आहे. म्हणजे आपल्या मताला काही किंमत आहे का नाही, असा मला वाटतं मतदार आज सुद्धा विचार करत असेल. पण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की ते होणं खूप अशक्य गोष्ट आहे. महाराष्ट्राची जनता जरी सहिष्णू असली, काही आता बोलत नसली, पण ते मला असं वाटतं मतदानाच्या रूपाने आपला राग व्यक्त करू शकते. या भारतीय जनता पार्टीच्या ज्या पद्धतीने त्यांनी तोडफोडचे राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, लोक जरी आता संयम ठेवत असले, व्यक्त होत नसले, पण त्याचं मला असं वाटतं एक रिॲक्शन, एक बॅकलॅश आपल्याला दिसू शकतो. आणि त्याचा छोटासा बॅकलॅश आपल्याला आठवत असेल, कसबामध्ये 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची असणारी सीट ही काँग्रेसने जिंकली. म्हणजे नागपूरची जी एमएलसीची जी सीट होती, 50 वर्षानंतर काँग्रेसने बीजेपी आणि आरएसएसच्या ताब्यात सीट आपल्याकडे घेतली. अमरावतीची देवेंद्र फडणवीस जवळचा व्यक्ती तो उभा होता एमएलसीला, त्यांना हरवलं. आणि एपीएमसीच्या इलेक्शन मध्ये सुद्धा महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात उसंडी मारली होती. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आता मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा इलेक्शन घेत नाही, लोकल बॉडीचे इलेक्शन घेत नाही, की त्यांना जे टेस्टिंग असते, ग्राउंड टेस्टिंग ऑलरेडी त्यांच्या लक्षात आलेले. आणि म्हणजे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जे खोके सरकार किंवा बाकीच्या ज्या गोष्टी गद्दार या विरोधाला लावल्या होत्या, ते विसरवण्याचा थोडा प्रयत्न करत होते वर्षभराच्या काळामध्ये. स्मृतीच्या पटलामध्ये जात असताना अचानक पुन्हा अजित पवार यांचं बंड झालं आणि पुन्हा काकांच्या विरोधात बगावत केली. या सगळ्या गोष्टी आता झाल्या. पुन्हा तेच गद्दारी किंवा हे गोष्टी पुन्हा त्यांच्या मेमरी मला वाटतं फ्रेश करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मदत केली. लोकांना शॉर्ट मेमरी असते, त्याचा उपयोग राजकीय व्यक्ती अनेक गोष्टींनी करू शकतात. पण भारतीय जनता पार्टी मला असं वाटतं की त्यांनी ठरवलंय की लोकांना विसरूच द्यायचं नाही या सर्व गोष्टींचा. म्हणून परत परत अशा पद्धतीने गोष्टी करतायत आणि लोकांना कसं परमनंट हिस्टॉरिकली लक्षात राहील या सर्व घटना, याच्यासाठी प्रयत्न करतात. पहिल्यांदा शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी फोडली आणि तिसरे नाव आता काँग्रेस सुद्धा येते. त्याच्यामुळे उद्या काँग्रेसमध्ये काही झालं तर आपल्याला काही आश्चर्य वाटायला नको. पण जनता जेव्हा 2024 मध्ये इलेक्शन होईल तेव्हा अनेक गोष्टी ह्या क्लिअर होतील की लोक खरंच वैतागून भारतीय जनता पार्टीकडे जात आहेत, की लोकांनी खरंच भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी त्यांचा जो पूर्वीचा 40-35चा नंबर त्याच्यावर आणतायत. सर, आमची शेवटचा प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र राज्य हे भाजपसाठी लोकसभा निवडणुकीसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या जागा आहेत. ह्या सगळ्या राजकारणाचा परिपाक म्हणून लोकसभेत भाजपला नेमका कसा प्रतिसाद मिळणार आहे, या सगळ्या राजकारणाचा परिणाम लोकसभेवरती पडणार आहे का? कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही बघतो की विधानसभेसाठी एका पद्धतीनं लोक मतदान करतात आणि लोकसभेसाठी वेगळ्या पद्धतीनं मतदान करतात. तर या राजकारणाचा फायदा भाजपला लोकसभेसाठी होणार आहे की या राजकारणाचा मोठा फटका भाजपला लोकसभेत बसू शकतो? नेमकं काय वाटतं तुम्हाला सर?
एकदम थोडक्यात मला ही तुमच्याकडनं ही प्रतिक्रिया हवी आहे. किशोरजी, फक्त 2-3 गोष्टी प्रिसाइजली सांगतो की लोकसभेमध्ये काय होईल हे लोकसभेचे रिझल्ट सांगतील. पण आजच्या घडीला काय झालंय की जे शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची सिंपती तयार झाली, शरद पवार यांचं घर आता पक्ष तोडल्यानंतर त्यांच्या बाजूने सिंपती तयार होईल. मला असं वाटतं जसं डबल इंजिन सरकार असतं तसं डबल इंजिन सिंपती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते. आणि ती सिंपती घेण्याची ताकद या दोन मोठ्या नेत्यांमध्ये, त्यांचं कम्युनिकेशन स्किल हे खूप चांगलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीचा जो बेस होता, वोट बेस ओबीसीचा, तो कम्प्लिटली डिमॉलिश झाल्यामुळे तो ओबीसी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीतून सरकला आहे. आणि त्याचा वेगळाच चेहरा म्हणजे भारतीय जनता पार्टीने काय सोशल इंजिनिअरिंग करते मला असं वाटतं ते सुद्धा कन्फ्युज झाले असतील. केमिकल लोचा त्यांचा सुद्धा झाला असेल. आणि ह्या सर्व महाराष्ट्रामधून जवळजवळ 48 लोकसभेच्या जागा जातात. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त जागा निवडणारं राज्य आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि कुठल्याही पक्षासाठी खूप महत्वाचं राज्य आहे. हे राज्य आपल्या हातातून, जसं मध्यंतरी सर्वे झाले की महाविकास आघाडीला चांगले नंबर येऊ शकतात आणि भारतीय जनता पार्टी कमी नंबर येऊ शकतात, जसं हे सर्वे क्लिअर इंडिकेशन देत आहेत. या सर्वेच्या मुळे मला असं वाटतं की आणि मध्ये झालेल्या निवडणुकांमुळे भारतीय जनता पार्टी एक पॅनिक मोड मध्ये चालली गेली आहे. आणि पॅनिक मोड मध्ये चालले गेल्यामुळे ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते पाण्याचं बटन दाबण्याऐवजी आगीचं बटन दाबतायत आणि ते दलदल तयार करतात स्वतःभोवती. त्या दलदलीमध्ये मला असं वाटतं ते फसत चालली बाहेर निघण्याऐवजी. आणि ही त्यांच्यासाठी खूप धोक्याची घंटा आहे. दुसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट, भारतीय जनता पार्टीचा जो कोर वोटर आहे, RSSचा असेल, भारतीय जनता, तो थोडंफार तत्व वगैरे गोष्टी मानत असेल, त्याला सुद्धा आता कळत नाही. ज्या अजित पवारवरती चक्की पिसिंग नावाचं जे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, किंवा सिंचन घोटाळा असेल, या सर्व ज्या लोकांवरती करप्शनचे जे चार्जेस लावले होते, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेचे काही लोक, ते आता सर्व लोक भारत म्हणजे देवेंद्रवासी शरद पवार यांच्या शब्दात झाले. बोलायचं झालं तर देवेंद्रवासी झाले. तर त्यांच्यावरती काय आरोप करतील किंवा त्यांना कसं त्यांनी मॅनेज करतील, मला असं वाटतं ही खूप जनता बघते की ज्या लोकांनी करप्शनचे चार्जेस केले तेच लोक तुमच्या बरोबर आले. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात जास्ती करप्शनचे अलिगेशन असलेले नेते असलेली पार्टी किंवा त्यांच्या आजूबाजूला लोक, अशी आता ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते. आणि त्याचा मला असं त्याचा फटका आणि बॅकलॅश त्यांना बसू शकतो. नाही, अगदी बरोबर. सुशासन, स्वच्छ पक्ष अशा पद्धतीनं जी भाजपची प्रतिमा होती ती आज पूर्णपणे डागाळत चाललेली आहे. ज्या ज्या लोकांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप स्वतः भाजपने केले होते त्याच लोकांना परत भाजपमध्ये आणून पवित्र करण्याचा सपाटाच भाजपमध्ये सुरू आहे. आणि त्यामुळे भाजपचे जे धुरीण आहेत किंवा धोरणकर्ते आहेत ते संभ्रमात सापडलेले आहेत. RSS संघटना जी भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभी असते निवडणुकीच्या वेळेला, त्या संघटनेमध्येही आत्ताच्या ह्या भाजपला कशा पद्धतीनं पाठिंबा द्यायचा किंवा आत्ताच्या या भाजपच्या पाठीमागे कशा पद्धतीनं उभं राहायचं, असाही संभ्रम, असाही प्रश्न या संघटनेच्या मागे निश्चितपणे उभा राहिलेला असणार आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवशीचा स्टेटस किंवा तिसऱ्या दिवशीची सध्या जी परिस्थिती सुधीर सरांनी आम्हाला सांगितलेलीच आहे, परंतु या सगळ्या राजकारणामागच्या ज्या महत्त्वाच्या इन्साइट्स आहेत त्याच्याबद्दलही त्यांनी आम्हाला सखोल पद्धतीनं माहिती दिलेली आहे. त्यामुळे आमच्या गोव्याच्या आणि शेजारील सिंधुदुर्गच्या प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या या राजकारणामागची पार्श्वभूमी आणि नेमकी भविष्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अचूक पद्धतीनं अंदाज निश्चितच सुधीर सरांच्या या संवादातून आला असणारच. सर, तुम्ही वेळेत वेळ काढून आम्हाला हा वेळ दिलात आणि आमच्यासोबत या राजकारणाबद्दल तुम्ही बोललात. तरीही यापुढे जे राजकारण घडणार आहे त्यावेळेला आम्ही पुन्हा तुमच्याशी संवाद साधणार आहोत. पुन्हा आमच्या मोठ्या भावाच्या राज्यात नेमकं काय चाललं आहे, महाराष्ट्रात नेमकं काय चाललेलं आहे हे आम्ही जाणून घेणार आहोत. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलीत आणि दिलखुलासपणे आमच्याशी चर्चा केला. तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद किशोर.